हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता तुम्ही बघू शकताय मी इथे व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि टायमिंग झालेला आहे 8:15 वाजता. तर आत्ता सुरुवात केलेली आहे म्हणजे आता मी देवांशला झोपवले, तो झोपला आहे आता आणि त्यानंतर मी माझ्या व्लॉगला सुरुवात करते. तर ॲक्च्युली आता आपण जी दिवसभराची कामं असतात तर ती दिवसभरातली कोणती कोणती कामं माझी राहिलेली आहेत तर ती सगळी कामं मी आता करणार आहे आणि तोच व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजचा माझा हा जो व्लॉग आहे, जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, तर तो व्हिडिओ ज्या महिला असतील किंवा ज्या गृहिणी आहेत ज्यांना लहान मुलांना सांभाळत म्हणजे त्यांना बघत घरातली कामंसुद्धा मॅनेज करायची असतात, तर त्या सगळ्यांना आजचा हा व्हिडिओ अगदी रिलेट होईल. तर चला ब्लॉगला सुरुवात करते. तर आता ना मी आली आहे किचनमध्ये आणि इथे जी भांडी होती माझी म्हणजे जी दुपारची जेवणाची वगैरे भांडी होती आणि त्यानंतर आता बाळाला मी वरचं जे आपण खायला द्यायला सुरू करतो तर ते सुद्धा मी सुरू केलेलं आहे. तर त्याचीसुद्धा आता एक्स्ट्रा भांडी पडतात म्हणजे कुकर असेल, त्याच्यानंतर चमचा, वाटी किंवा ज्याच्यामध्ये आपण ते शिजवलेलं आहे ते. तर 4-5 भांडी त्याची प्रत्येक जे काही आपण पदार्थ बनवू त्याची एक्स्ट्रा होतात आणि त्याचबरोबर दुपारची आमची जेवणाची भांडी. तर अशी सगळी जी भांडी होती ना ती दुपारी घासायची होती, पण बाळ खेळत होतं आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देता देता ती भांडी राहिली. तर ती सगळी मी धुवून वगैरे ठेवली होती, पण घासेपर्यंत वेळ नव्हता म्हणून मी ती तशीच ठेवली. तर आता बाळाला झोपवले कारण जेव्हा आता बाळ रांगत पुढे जातं, उभं राहण्याचा प्रयत्न करतं किंवा बसायचा प्रयत्न करतं, तर त्यावेळी सगळ्यात जास्त लक्ष बाळाकडे द्यावं लागतं कारण कधीही त्याचा तोल जाऊ शकतो, बाळ पडू शकतं, लागू शकतं. तर त्यासाठी ना ही सगळी जी काही कामं आहेत ना ती तशीच पेंडिंग ठेवते मी आणि बाळाला वेळ देते आणि आता तो झोपला आहे, त्याला झोपवलं आहे आता आणि त्यानंतर मी माझ्या या कामांना सुरुवात केलेली आहे. तर त्यावेळी आपण माझं हे काम राहिले ते काम राहिले अशा पद्धतीनं करून न करता जी काही आपल्या हातातली कामं असतील ती तशीच अर्धवट सोडून बाळाकडे लक्ष द्यावं लागतं आणि ते खूप गरजेचं आहे. आणि आता मी इथं भांडी घासून घेते आणि त्यानंतर जे काही मला झाडू वगैरे मारायचा आहे कारण तो पण दुपारी एकदा मारला होता, पण तिन्ही सांजेला वगैरे पण आपण झाडू मारतो तर तो काय मारला नव्हता दुपारनंतर. म्हणजे दुपारपर्यंतची कामं झाली होती पण दुपारनंतरची जी काही कामं असतात तर ती सगळीच तशीच राहिली होती. तर तेच आता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता त्या भांडी वगैरे सगळी घासून झालेली आहेत आणि त्याचबरोबर ना गॅस वगैरे किचन ओटासुद्धा क्लीन करून घेते. तसं तर आता मला संध्याकाळचं जेवण जे आहे ते एकटीपुरतंच बनवायचं आहे. विघ्नेश जेवला तर जेवेल, पण माझं आज फक्त एकटीचंच जेवण आहे त्यामुळे जेवणाचं काही लोड मला जास्त नाही आहे. तर त्याच्यामुळं म्हटलं किचन नंतर साफ करूया, पण तसंच किचन आणि ते सगळा पसारा वगैरे त्याच्यात एकटीचं जरी जेवण बनवायचं असेल तरी मूड होत नाही. तर त्यासाठी ना पहिला किचन ओटा, त्याच्यानंतर आपला गॅसच्या ज्या शेगड्या वगैरे आहेत ते सगळं अगदी व्यवस्थित स्वच्छ क्लीन केलं, जेणेकरून आता माझ्यासाठी एकटीसाठी जरी कुठला मला एखादा पदार्थ बनवायचा असेल, जेवण बनवायचं असेल तरीसुद्धा माझा मूड फ्रेश राहील. कारण आज असंही काम करण्यासाठी खूप उशीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण ठरलेल्या वेळांमध्ये आपल्या गोष्टी होत नाहीत, गोष्टी मागे पुढे होतात, तेव्हा थोडीफार चिडचिड होते, माझीसुद्धा होते. तर पुन्हा आणखीन तो किचन ओटा खराब, गॅस खराब, तर त्याच्यामुळे अजून चिडचिड वाढेल. तर त्यासाठी मग मी ते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे जेणेकरून आता जेव्हा मी जेवण माझ्यासाठी बनवेन तर त्यावेळी मला फ्रेश वाटेल. आणि जेवणसुद्धा मी आज जे बनवणार आहे तर ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. तर तीसुद्धा आता तुम्ही बघून घ्या. आणि आता इथं वॉश बेसिन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर ना गॅस जो पुसलेला आहे तो एका सुक्या कपड्यानं पण असं छानपैकी पुसून घेतला, जेणेकरून गॅस एकदम क्लीन दिसेल आणि त्याच्यावर कुठलेही पाण्याचे डाग वगैरे दिसणार नाहीत. तर आता गॅस ओटा क्लीन करून झालेला आहे, भांडी वगैरे सगळी घासून झालेली आहेत, किचन एकदम छान फ्रेश झालेलं आहे आणि त्याच फ्रेश मूडमध्ये ना मी आता भाज्यासाठी बनवते जेवण. तर आता जास्त काही जेवण बनवणार नाही, मी एकटीच आहे आणि उशीर पण झाला आहे. तर त्यासाठी ना माझ्याकडे जेवढ्या भाज्या शिल्लक होत्या म्हणजे गाजर, फरसबी, टोमॅटो, कांदा, त्यानंतर थोडीशी लसूण घेतलेली आहे, कढीपत्ता आणि त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे मी लापशीसाठी जो जाड रवा असतो तर तो लापशीचा रवा. तर रोज आता माझ्या एकटीसाठीच जेवण बनवायचं म्हणून भाकरी वगैरे मी काही बनवली नाही आहे आणि खिचडी भात किंवा भाताचेच रोज प्रकार होतात. तर त्यासाठी म्हटलं आता यावेळी मी सामानामध्ये ना मुद्दामहून हा लापशीचा रवासुद्धा भरलेला आहे. तर त्याचंच मी
आपला जो हे सगळे ज्या काही भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत ते टाकून राईस बनवून घेणार आहे, पुलावसारखं वगैरे. तर खाण्यासाठी पण हेल्दी आहे आणि झटपट होतो आणि तांदळाला एक खूप चांगला पर्याय आहे. तर लापशी गोड होते, तर त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं जेवण करायचं, त्याच्यामुळे एकदम गोड झालं तर ते जेवण होणार नाही. त्याच्यामुळं मग मी म्हटलं हे सगळं टाकून आपण जो मसाले भात वगैरे करतो तर त्यासारखंच करूया. तर त्यासाठी पहिल्यांदा काय केलेलं आहे, रवा जो आहे लापशीचा रवा तो व्यवस्थित भाजून घेतला आहे. भाजताना तेल तूप वगैरे काहीही टाकलेलं नाही. अगदी फक्त कुकरमध्ये तो रवा टाकून व्यवस्थित हलवून भाजून घेतला आहे. त्याचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही आणि वास येत नाही तोपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर तेल टाकलेलं आहे, मोहरी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, त्यानंतर कांदा आणि ज्या काही भाज्या आहेत म्हणजे फरसबी असेल, गाजर असेल, टोमॅटो असेल, वाटाणे असतील, तर ज्या काही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या सगळ्या कट करून त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर ते थोडंसं परतून घेतल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे, तर ते सुद्धा छानपैकी परतून घ्यायचं. छान टोमॅटो वगैरे त्याच्यामध्ये स्मॅश झाला पाहिजे. तर मी थोडंसं जास्त परतलेलं वगैरे जास्त नाही आहे, कारण आता मला उशीरसुद्धा झालेला आहे आणि हे तुम्ही जितकं जास्त परतून घ्याल ना तेवढं जे त्या भाज्यांचा सगळा जो स्मॅश होतील एकमेकांमध्ये तेवढी त्याची टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर थोडंसं तूपसुद्धा इथं टाकलेलं आहे 1 चमचाभर. हे सगळं व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं, छानपैकी परतून घ्यायचं. तर मी मध्ये मध्ये कुकरचं झाकण ठेवून ते व्यवस्थितपणे शिजवून घेते. थोडंफार कुकरमध्येच केलं आहे तरीसुद्धा हे अशा पद्धतीने शिजवून घेतलं तर त्याची चव आणि टेस्ट खूप छान लागते. आणि त्यानंतर ना आता हे काढून घेऊन त्याच्यामध्ये हा जो मी भाजून घेतलेला रवा आहे लापशीचा तर तो सुद्धा टाकणार आहे. तर त्याच्या आधी टाकलेली आहे हळद. त्यानंतर इथे मी टाकलेला आहे पावभाजी मसाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो मसाला आवडत असेल तर तो तुम्ही टाका. मी पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं आंबट वगैरे अशी चव यावी. टोमॅटो टाकलेला आहे पण थोडंसं आंबट छान लागेल तर त्यासाठी मी लिंबू पिळून टाकलेला आहे. मला आवडतं म्हणून मी टाकलेला आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. त्याच्यानंतर हा जो लापशीचा रवा भाजून घेतला होता तर तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून तो लापशीचा रवा आणि हे सगळे मसाले भाज्या एकमेकांमध्ये छानपैकी स्मॅश होतील. आणि थोडा वेळ हे परतून घ्यायचं छानपैकी तेलामध्ये आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं, कारण तो रवा ऑलरेडी आपण भाजून वगैरे घेतलेला असतो तर तो खाली लागेल किंवा करपेल. तर त्यासाठी मध्ये मध्ये थोड्या वेळाने ते हलवत हलवत असंच परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ना याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर आता पाणी तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये टाकायचं. पाणी थोडंसं जास्त जरी झालं तरी हे खिचडी भातासारखं छान लागते चव त्याची. तर थोडंसं जास्त पाणी झालं तरी हरकत नाही. मी काही जास्त पाणी खूप टाकलेलं नाही, कट टू कट पाणी टाकलेलं आहे. म्हणजे लापशीच्या रव्याला आपल्या तांदळाच्या प्रमाणामध्ये थोडंसं जास्त पाणी लागतं, तर त्या अंदाजाने मी इथं पाणी टाकलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि गॅस ना बारीक करते, जेणेकरून ते बारीक गॅसवर छानपैकी होईल. आणि तोपर्यंत ना माझी जी बाकीची कामं जी पेंडिंग राहिलेली आहेत तर तीसुद्धा करून घेते. तर आता संध्याकाळच्या वेळी ही कामं करताना ना थोडंसं फ्रेशसुद्धा नाही वाटत तितकं, कारण सकाळच्या वेळी आपण ही जी कामं करतो ना तेव्हा इतकं छान फ्रेश वाटतं आणि त्यावेळची ती कामं असतात तर ती एनर्जीसुद्धा वेगळी असते. पण आता उशीरसुद्धा झाला आहे आणि ही कामं तर तशी पेंडिंगसुद्धा नाही ठेवू शकत, तर त्यासाठी उशीर जरी झाला असेल तरी ती करून घेते. आता इथे ना मशीन लावली होती तर मशीनची कपडे पण झालेली आहेत तर ते सुद्धा सुकत घालते. आणि इथेच ना लगेच बाळाचे जे कपडे आहेत ना ते पण वेगळे काढून ठेवते, कारण लहान बाळांचे कपडे वगैरे संध्याकाळच्या वेळी आपण बाहेर ठेवत नाही. तर त्यासाठी ना ती कपडे वेगळी ठेवते आणि आमची जी काही कपडे आहेत तर ती मी आता बाहेरच सुकत घालणार आहे, कारण एवढे सगळे कपडे आतमध्ये तर बसणार नाहीत आणि त्यासाठी हे बाहेरच घालणार आहेत. पण बाळाचे कपडे शक्यतो बाहेर ठेवतच नाही मी. म्हणजे आमच्याकडे तर असं म्हणतात की लहान बाळांचे कपडे जास्त म्हणजे बाहेर रात्रीचे वगैरे ठेवायचे नाहीत, तर त्यासाठी ती मी आत घेऊन जाणार आहे. त्यामुळे ती व्यवस्थित पहिलीच वेगळी काढून घेते जेवढी बाळाचे कपडे मशीनला लावलेली आहेत ती. आणि ही जी काही बाकीची रेग्युलर कपडे आहेत तर ती आता पहिली तिथं नेऊन ठेवते, जेणेकरून ती आता मला व्यवस्थित सुकत घालता येतील. आणि ही जी आधीची कपडे होती सुकलेली तर ते सुद्धा घेऊन आले, ती घरामध्ये ठेवली आणि लगेच ना ही बाकीची कपडे आहेत ना ती सुकत घालते. आता दररोज जेव्हा मी ही कामं करते ना तर ही कामं सगळी मी दिवसाची करते, त्यामुळं खूप छान असं बाहेर बघत बघत आणि सगळं उजेड वगैरे असतो तर छान वाटतं. आणि आता तेच काम जे दिवसभराचं मला आत्ता करेल मग करेल असं करून करून बाळाच्या ह्याच्यामध्ये राहिलं. आणि लहान बाळ घरात असलं ना की दिवस कसा जातो म्हणजे
कसा सुरू होतो. अगदी पहाटे 4:30-5 वाजल्यापासून दिवस सुरू होतो ते संध्याकाळी अगदी 7-7:30 म्हणजे तो जोपर्यंत झोपेल तोपर्यंत, आणि त्याच्यानंतरसुद्धा बाकीची सगळी कामं, म्हणजे अगदी पूर्ण रात्री 11, 11:30, 12पर्यंत कसा जातो हे अजिबात कळत नाही. कधीकधी तारीख लक्षात राहत नाही, कधीकधी दिवस कोणता आहे हे लक्षात राहत नाही. इतकं बिझी व्हायला होतं घरात लहान मूल असेल तर ज्या कोणी महिला आहेत ज्यांच्या घरामध्ये सुद्धा लहान बाळ आहे तर त्यासुद्धा नक्कीच माझ्या या गोष्टी आहेत त्या अगदी फ्रीली त्यांच्यासोबत रिलेट करू शकतात, आणि किती बिझी रुटीन होऊन जातं आपलं तर ते सुद्धा रिलेट करू शकतात. तर इथे कपडे मी सगळी वाळत घातलेली आहेत आणि त्यानंतर आले पुन्हा घरामध्ये. तर इथे आता ना दुपारपासून झाडू मारला नव्हता, तर आता संध्याकाळ पण झालेली आहे, संध्याकाळी पण झाडू मारायचं आहे. तर आता जेवण वगैरे करण्याच्या अगोदरच मी ही सगळी कामं जी आहे ना ती आवरून घेणार आहे, कारण आज जेवणाला उशीर जरी झाला तरी मी एकटीच आहे, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही. तर सगळं झाडू वगैरे मारून घेते आणि त्यानंतर ना मग आरामात सगळी कामं झाल्यानंतर जेवेन, कारण सगळी कामं तशीच असणार, तर मग जेवल्यानंतरसुद्धा हे काम करायचे ते काम करायचे असं होतं. तर त्यामुळं म्हटलं आधी ना आता उशीर झालाच आहे तर पहिली सगळी कामं आवरून घेऊया आणि त्यानंतर ना मस्त आरामात जेवण करूया. तर आता माझी ही कामं होईपर्यंत ना बारीक गॅसवर मस्तपैकी तो भातसुद्धा तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद केला जेणेकरून कुकर छानपैकी थंड होईल आणि भातसुद्धा मुरेल. आणि त्यानंतर ना आता ही कपडे जी मी बाहेरून आता आणली होती तर तीसुद्धा हाताबरोबर घडी करून ठेवते, कारण तशीच जर ठेवली ना तर ती तशीच राहतील आणि मग त्यातली धुवायची कोणती आहेत आणि धुतलेली कोणती आहेत हे पटकन कळणार नाही, इकडे तिकडे ठेवले जातात कपडे. तर त्यासाठी ना ती आणून इथे सोप्यावरच ठेवली होती. तर आता इथेच घडी करते आणि मग लगेच नेऊन ती तिथे बेडरूममध्ये कपाटामध्ये सुद्धा ठेवून देते, जेणेकरून कपड्यांचं जे काम आहे ते अगदी कंप्लीट होईल, इकडे तिकडे पसारासुद्धा राहणार नाही. आणि कपड्यांमध्ये ना जर मशीन असेल तरच वाळाचे कपडे त्याच्यात लावते, अदरवाईज ते हातानेच धुवून टाकते, कारण ते सुकायलासुद्धा बरं पडतं. मशीनचे पण सुकतात, पण कपडे कमी असेल तर मग मशीन काही लावत नाही, आणि जेव्हा जास्त कपडे असतील तेव्हा मग 2-2 वेळेलासुद्धा मशीन लागते. तर सगळ्यांचे जे कपडे आहेत तर याच्यामध्ये ना विघ्नेशचेच कपडे खूप असतात, कारण सकाळचा वेगळा ड्रेस, दुपारचा वेगळा, खेळायला जातानाचा वेगळा, ट्युशनचा वेगळा, असे खूप कपडे होतात त्याचे. आणि त्याच्याबरोबर बाळाचे, तर बाळाचे तर हाताने धुतले तर कमी पडतात, पण विघ्नेशचे खूप कपडे असतात त्याच्यामुळे रोजच्या रोज मशीनसुद्धा लावावीच लागते. आणि आता हे जे बाकीचे कपडे आहेत तर ते सगळे घडी करून ठेवते, रुमाल वेगळे, सॉक्स वेगळे, जेणेकरून ना दुसऱ्या दिवशी गडबड होत नाही. आणि विघ्नेशची पण आता स्कूल सुरू होणार आहे, तर त्यासाठी बाकीचे जे काही कपडे त्याचे युनिफॉर्म आहेत तर ते सुद्धा काढून मला ठेवायचे आहेत, कारण आता सुट्ट्या होत्या गणपतीच्या, तोपर्यंत सगळं आरामात सुरू होतं. तर तिथं कपडे ठेवायला आली आहे, तर इथे विघ्नेशचा पण अभ्यास सुरू आहे आणि बाळ पण झोपलं आहे आणि कुकर पण आता नॉर्मल झालेला आहे थंड. तर बघा अशा पद्धतीनं ना हा लापशीचा जो रवा आहे ना त्याचा भात तयार झालेला आहे. एकदम चवीला मस्त लागतो आणि छान लागतो. म्हणजे कन्सिस्टन्सीचं ह्याचं थोडंसं पातळ वगैरे केली ना तर मसाला ओटसारखी दिसते आणि खूप छान लागतं. वरून हवी असेल तर कोथिंबीर टाकली ना तर एकदम मस्त लागेल ते. तर आता ना मी ही सगळी कामं वगैरे करून घेतलेली आहे, आणि तुम्हाला तर माहिती आहे मुंबईमध्ये ना इतकं घाम येतो आणि इतकं दमट हवामान असतं ना की पावसामध्ये सुद्धा अगदी गरमी प्रचंड जाणवते. तर त्यासाठी फ्रेश झालेली आहे, मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आलेली आहे. आणि आता ना थोडंसं पाणी पिते बसून, कारण लगेच जेवणार नाही, विघ्नेशचा अभ्यास सुरू आहे, तर त्याचा अभ्यास व्हायला अजून थोडासा एक 20-25 मिनटं आहे, तर तोपर्यंत थोडंसं पाणी पिते. तर आता माझी सगळी कामं आवरलेली आहेत, आणि हा जो टाईम आहे ना हा मला टाईम अशा पद्धतीनं जेव्हा घरातली सगळी कामं आवरतात, मग तो सकाळचा असू दे किंवा संध्याकाळचा असू दे, तर मला खूप आवडतो. तर हाच टाईम मी माझा छानपैकी एन्जॉय करते. आणि आजचा जो काही व्लॉग आहे तो सुद्धा मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.